तरुणांनी मला घेरलं होतं ग्राउंडसाठी. ग्राउंडचा प्रश्न आज युवक आहे आणि दुसऱ्याच दिवशी तो तरुणांचा तो प्रश्न मी मार्गी लावला. मुश्रीफ साहेबांना सांगून ग्राउंडचं त्यांच्या म्हणजे मतदानावर बहिष्कार असं त्यांचं म्हणणं होतं. साहेबांनी आता आपण इथे जे उभारलोय पाठिंबाचं मंदिर सुद्धा साहेबांनीच केलेलं आहे. आता काल परवा जो अखंड महाराष्ट्रात जो विषय घातला होता, आमच्या गावातील ग्राउंडचा एक विषय होता. आमच्या गावातील तरुण बांधवांनी साहेबांना वहिनी साहेबांनी निवेदन दिलं, त्याचा पाठपुरावा करून साहेबांनी जवळ गेल्यानंतर कुठलाही विचार न करता साहेबांनी तातडीनं 10 लाखाचा म्हणजे त्या ग्राउंडला निधी लावलेला आहे. पण त्या दुसऱ्याच दिवशी आमची कागलला मुश्रीफ साहेबांबरोबर भेट झाली आणि मुश्रीफ साहेबांकडून हे सांगून आम्ही निधी दुसऱ्या दिवशी त्या ग्राउंडसाठी लावला. आणि ही युती होत असताना ह्याचा एकच अजेंडा राहिला की कागल तालुक्याचा विकास बघितला तिन्ही नेत्यांनी. पात्रता जरी जिल्हा परिषदच्या शाळेची सुधारायची असेल तर त्यांना इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं होणं गरजेचं आहे. मग त्यांचे क्लासरूम्स असतील, त्यांचं डिजिटलायझेशन असेल, त्यांच्याकडे चांगले शिक्षक असायला पाहिजेत. तर सगळ्यांनी ती युती मान्य केली आहे. भरघोस त्यांचा प्रतिसाद मला मिळत आहे. त्याच्यावरूनच दिसतंय की लोकांनी ही युती मान्य केली आहे. दर्शक हो नमस्कार, KK न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. सिग्नेरली जिल्हा परिषद या निवडणुकीमध्ये आता बघायला गेलं तर सुयेशा अमरीशसिंह घाटगे बहिणीसाहेब आपल्यासोबत आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आज आपण त्यांच्यासोबत संवाद साधणार आहे. त्यांचं जे काही या मतदारसंघाला धरून जे काही व्हिजन आहे ते जाणून घेण्याचा आपण KK न्यूज चॅनलच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहे. बहिणीसाहेब, KK न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार. काय सांगाल, एकंदरीत बघायला गेलं तर एक 4 ते 5 दिवसांवरती आता निवडणूक येऊन ठेपलेली आहे. प्रचार जोरात सुरू आहे. कशा पद्धतीचा प्रतिसाद ज्या वेळेला आपण लोकांना भेटताय, बोलताय, चर्चा करताय त्यावेळेला लोकांच्याकडून आपल्याला येत आहे? प्रतिसाद म्हटलात तर फार चांगला प्रतिसाद आहे. महिलांमधनं खूप चांगला उठाव आहे. आणि प्रचार आम्ही म्हटलं तर पदयात्रेवर जास्त भर दिलेला आहे. घरोघरी आम्ही जातोय. तर तरुण वर्ग असेल, तरुण महिला म्हणजे तरुण मुली असतील किंवा महिला असतील यांच्यातर्फे अतिशय उत्तम आणि चांगला प्रतिसाद मिळत आहे मतदारसंघामध्ये. आणि फिरत असताना असं कुठेही म्हणजे खूप उत्साह आहे लोकांमध्ये असं जाणवतंय मतदारसंघात. कोणत्या मुद्द्यांवरती ऍक्च्युली ही आपण निवडणूक लढत आहात? विकास कामांच्या मुद्द्यावरती. मुख्य म्हणजे आरोग्याचे असतील, शैक्षणिक असतील किंवा मग महिलांसाठी बचत गटांमार्फत असेल किंवा महिलांचं सबलीकरण असेल, या मुद्द्यांवरती ही इलेक्शन. महिलांच्यासाठी मतदारसंघातले आपण काय हे ठेवलेले आहे, व्हिजन ठेवलेले आहे समोर? पहिली गोष्ट तर महिला स्वतःच्या पायावरती भक्कमपणे उभा राहाव्यात. त्यांच्या आरोग्याची काळजी नीटपणे घेतली जावी आणि महिलांमध्ये एक जागरूकता निर्माण व्हायला पाहिजे. अजूनही महिला शेतीवरती फार इथले अवलंबून आहेत आणि त्याविषयी त्यांच्यासाठी काहीतरी करण्याची धडपड मनात आहे. आणि दुसरी गोष्ट बघायला गेलं तर आम्ही अन्नपूर्णा शुगर अँड जॅगरी जो आमचा कारखाना आहे तिथं जवळजवळ 200 महिला आज पॅकिंग विभागाला काम करतात. असा काहीतरी रोजगार त्या महिलांना उपलब्ध करून द्यायची इच्छा आहे. मग ते शेतीपालन म्हणजे आपण कुक्कुटपालन म्हणतो किंवा शेळी पालन म्हणतो, असं काही जिल्हा परिषद मार्फत स्कीम राबवाव्यात अशी एक इच्छा आहे. आणि महिलांसाठी पुढाकार घेऊन त्यांच्या आरोग्यासाठी PSC मार्फत काहीतरी करण्याची इच्छा आहे. किंवा आरोग्याकडे महिला खास कर दुर्लक्ष करतात. बरोबर. ते त्यांच्यातर्फे एक PSC मार्फत जाऊन PSC त्यांच्यासाठी चांगलं औषधं म्हणा किंवा त्यांच्यासाठी चांगले आरोग्य शिबिर आयोजित करावेत, मुलींसाठी चांगले आरोग्य शिबिर आयोजित करावेत, ही एक मानसिकता माझ्या मनामध्ये आहे. खरं बघायला गेलं तर आता आपला मतदारसंघ म्हणजे कागल जर का बघितलं तर शैक्षणिक दृष्ट्या सुधारलेला आहे. मात्र खूपशी मुलं आहेत, पालक जे आपल्या मुलांना आहे ते इंग्लिश मीडियम कडे वळवताना बघायला मिळत आहे. प्राथमिक शिक्षणाचा दर्जा कुठं ना कुठंतरी ढासळताना बघायला मिळते. आपल्या मतदारसंघाच्या दृष्टिकोनातून याच्यासाठी आपलं काय नियोजन असणार आहे का? पहिली गोष्ट तर बऱ्याचशा तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे की बऱ्याचशा पालकांचा कल इंग्लिश मिडियम किंवा प्रायव्हेट स्कूल्सकडे जाताना बघू. तर त्यासाठी जर का बघायला गेलं तर मला असं वाटतं की शैक्षणिक पात्रता जरी जिल्हा परिषदच्या शाळेची सुधारायची असेल तर त्यांना इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं होणं गरजेचं आहे. मग त्यांचे क्लासरूम्स असतील, त्यांचं डिजिटलायझेशन असेल, त्यांच्याकडे चांगले शिक्षक असायला पाहिजेत. आणि आरोग्य सेवा ही सुद्धा मुलींसाठी म्हटलं तर खास कर उपलब्ध पाहिजे. आणि चांगले शिक्षण त्यांच्यासाठी देण्यासाठी मी जिल्हा परिषद मार्फत प्रयत्न करीन. आणि जिथं कुठं म्हणजे शाळांसाठी म्हणजे कॅम्प्स अवेलेबल होतील किंवा कम्प्युटरायझेशन असेल शाळेचं, तेही उपलब्ध करण्याचा मी प्रयत्न करीन मतदारसंघात. यासोबत तरुणांच्यासाठी काय आपलं नियोजन आहे?
तरुणांसाठी बघायला गेलं तर परवाच आपल्याला विषय माहित असेल, एकोंडीमध्ये मी प्रचाराला गेले असताना तरुणांनी मला घेरलं होतं ग्राउंडसाठी. आणि दुसऱ्याच दिवशी तो तरुणांचा तो प्रश्न मी मार्गी लावला. मुश्रीफ साहेबांना सांगून ग्राउंडचं त्यांच्या म्हणजे मतदानावर बहिष्कार असं त्यांचं म्हणणं होतं. पण त्या दुसऱ्याच दिवशी आमची कागलला मुश्रीफ साहेबांबरोबर भेट झाली आणि मुश्रीफ साहेबांकडून हे सांगून आम्ही निधी दुसऱ्या दिवशी त्या ग्राउंडसाठी लावला. आणि प्लेग्राऊंड हे 100% तालुक्यात असलेच पाहिजेत, गावोगावात असले पाहिजेत. कारण का मुलांचं जे सुधारणा होती, मुलं असू देत मुली असू देत, मुली आता कुठं कमी नाही आहेत. व्यायाम ह्या त्यांचा झाला पाहिजे. त्यांच्या शरीराच्या दृष्टीनं व्यायाम प्लेग्राऊंड मार्फतच होणार. कारण का घरात तर तशी आपल्या म्हणजे खेडेगावात त्याची सोय नसते. त्याच्यामुळे ग्राउंड्स करणं मला जास्त म्हणजे मनावर घेईन मी. आणि अग्निवीर परीक्षेमध्ये जवळजवळ तालुक्यात 170 मुलं आलेत. पण जे काही विना ग्राउंड त्यांना व्यायाम करता आला नाही, ते ग्राउंडच्या विना ते व्यायाम करता आला नाही, ही त्यांची खंत त्यांनी माझ्यासमोर मांडली. त्या दृष्टीनं ग्राउंड हे सगळ्यात महत्वाचं तरुणांसाठी मी करीन. त्यांच्या ग्राउंडसाठी मी नेहमीच प्रयत्न करीन. आणि काही खेळाचे जे वस्तू असतात त्यांना म्हणजे जिल्हा परिषद मार्फत फंड्स येतात, जिमसाठी असू दे किंवा खेळांसाठी असू दे, ते त्यांच्यासाठी मी उपलब्ध करून देईन. काय वाटते वहिनी, आता बघायला गेलं तर घाटगे, मुश्रीफ, राजे हे तिन्ही गट आता एकत्र आलेले आहेत. याचा मतदानावरती काय परिणाम होईल आणि कशा पद्धतीने होईल? एक तर तिन्ही गट हे एकतर्फी आलेले आहेत किंवा तिन्ही गटांची युती झालेली आहे. आणि ही युती होत असताना ह्याचा एकच अजेंडा राहिला की कागल तालुक्याचा विकास बघितला तिन्ही नेत्यांनी. आणि त्या तिन्ही नेत्यांनी एक संघर्ष स्वतःचा संपूर्ण एक तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीनं जे पाऊल उचललं, ते माणसांनी किंवा मतदारांनी, महिलांनी म्हणजे मान्य केलेलं आहे. हेच मला या प्रचारातून दिसतं. तुम्ही प्रचार करताना तुम्हाला हे दिसतं का लोकांच्यातून की लोकांना ही युती जी झालेली आहे ही ऍक्सेप्ट केलेली आहे? हो, 100% ऍक्सेप्ट केली आहे. कारण जिथं जिथं मी जाते, ज्या गावात 12 गावं माझ्या मतदारसंघामध्ये, आता एखादं गाव सोडलं तर माझा सगळा प्रचार संपत आलेला आहे. तर सगळ्यांनी ती युती मान्य केली आहे. भरघोस त्यांचा प्रतिसाद मला मिळत आहे. त्याच्यावरूनच दिसतंय की लोकांनी ही युती मान्य केली आहे. अजून काय वहिनी साहेब आपल्याला वाटतंय की ह्या मतदारसंघामध्ये प्रामुख्यानं उद्या निवडून आल्यानंतर 5 वर्षामध्ये मला प्रामुख्यानं पहिला ही कामं करायची आहे, जे असं आपण मतदारसंघ फिरताना बघतोय की इथं ही गोष्ट प्रलंबित आहे, तिथं ती गोष्ट अजून खोळंबलेली आहे, तर अशी कुठल्या गोष्टी आहेत का ज्या प्रामुख्यानं निवडून आल्यानंतर मला सोडवायच्या आहेत किंवा आपल्याला सोडवायच्या आहेत? एक तर प्रामुख्यानं बघायला गेलं तर रस्ते हा पहिला विषय राहील. नंतर आरोग्य केंद्र सुधारली जातील, PSC ज्या म्हणतात किंवा प्री PSC म्हणतात, ज्यांना त्यांच्या अंडर येणाऱ्या PSC किंवा शिक्षण विभागाचं काम, त्यांच्या इन्फ्रास्ट्रक्चर जे म्हटलं की ते मला प्रामुख्याने करावं असं वाटेल. आणि महिलांसाठी म्हटलं तर बचत गटांमार्फत मी त्यांच्यासाठी म्हणजे उठाव करीन त्यांच्यासाठी, किंवा ज्यांना आरोग्यासाठी महिलांच्या प्रायोरिटीने ही कामं मी करीन. कारण का जे मी फिरते जिथं मी ते बघितले, तिथं ज्या उणेवा मला भासलेत त्या मी तुम्हाला सांगते. बरोबर. आणि हे मला करावंसं वाटेल. निवडणूक ताई 4 ते 5 दिवसांवरती आहे. लोकांना, मतदारांना आव्हान काय करा? मतदारांना एकच आव्हान करीन की येणाऱ्या 7 तारखेला ही मतदान होत आहे. भाजप आणि राष्ट्रवादी पक्षातर्फे मला उमेदवारी दिली गेली आहे. आणि आपण सर्वांनी कागल तालुक्यात भाजप आणि राष्ट्रवादी हे कमळ आणि घड्याळ ह्या दोन्ही चिन्हांना भरघोस मतदान करून आम्हाला तुमची सेवा करण्याची संधी उपलब्ध करावी व 18च्या 18 जागा कागल तालुक्यामधनं ह्या युतीला निवडून द्याव्या, एवढंच मी माता भगिनींना व माझ्या तरुण वर्गाला व ज्येष्ठ मंडळींना आवाहन करेन. खरं बघायला गेलं तर मतदारसंघामध्ये उद्या निवडून आल्यानंतर फक्त रस्ते, पाणी, गटर्स एवढेच नाही तर महिलांच्या पासून रोजगारापर्यंत या सर्वच गोष्टींच्यावरती लक्ष देऊन मी वर्किंग करणार आहे, अशा पद्धतीचं मत वहिनी साहेबांनी आपल्यासोबत बोलताना व्यक्त केलेलं आहे. खरं बघायला गेलं तर कागलचं राजकारण म्हटलं तर कागलच्या राजकारणामध्ये आरोप आले, प्रत्यारोप आले. मात्र पहिल्यांदा ही जिल्हा परिषदेची निवडणूक बघायला गेलं तर विकासात्मक व्हिजन ठेवून होत आहे. आणि ह्या तिन्ही नेते मंडळींनी एकत्र येऊन हे ठरवलेलं आहे की ह्या निवडणुकीमध्ये कुठल्याही पद्धतीची टीका टिप्पणी न करता जे काही काम आहे त्या कामावरती बोलायचं, व्हिजनवरती बोलायचं, विकासावरती बोलायचं, अशा पद्धतीचं मत वहिनी साहेबांनी आपल्यासोबत बोलताना व्यक्त केलेलं आहे. तुर्तास तरी या मुलाखतीसह, या व्हिडिओसह मी इथं थांबतो. KK न्यूज चॅनलसाठी कॅमेरामन सचिन वरेकर यांच्यासह मी अभिजित. धन्यवाद.